प्रीती, अहो काय आज स्वारी जरा जास्तच खुश दिसते. आता बायको एवढी सुंदर आहे म्हटल्यावर स्वारी खुश असणारच ना. स्वारी खुश आहे, पण बायकोला खुश ठेवण्यात थोडी कमी पडते असं वाटतं. नाही हो, असं का बोलताय? अहो असंच आहे. आता तुम्ही आम्हाला सांगत नाही म्हणून आम्हाला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? मला माहिती आहे प्रीती, आपल्या घरात रोज काही ना काहीतरी घडतंय, त्यामुळे आपल्याला एकत्र वेळ नाही घालवता येत आहे. आणि तुम्ही या घराला आपलं करण्यासाठी खूप काही करताय. स्वारींच्या असं लक्षात आलं की तुम्हाला जाणून घेण्यासाठी त्या काहीच करत नाहीयेत. म्हणून मग स्वारीने ठरवलंय की आपल्या बायकोसाठी एक सरप्राईज द्यायचं. सरप्राईज? हो, साडी. साडी किती सुंदर आहे ही साडी. मला तर बघूनच छान वाटतंय. चॉईसच चांगला आहे माझा. चॉईस तर चांगला आहेच, पण हे कशासाठी? ती सांगतो. आधी हे पण बघा ना. अहो बघा. स्वारी खुश आहे हे माहित होतं. आज जरा स्वारी जास्तच खुश वाटते. काय विचार काय? विचार हा आहे, आपण दोघांनी मिळून पिक्चरला जायचं. आणि स्वारींची अशी इच्छा आहे की ही साडी नेसून, हा दागिना, हा गजरा घालून तुम्ही त्यांच्यासोबत म्हणजे माझ्यासोबत पिक्चरला यायचं. मग काय म्हणणं आहे आमच्या राणी साहेबांचं? अजिबात नाही. का? काय झालं? अहो आपल्या घरात एवढं सगळं सुरू असताना आपण हे सगळं विसरून एवढं तयार होऊन पिक्चरला वगैरे जायचं कसं वाटतं? मला वाटलंच होतं तुम्ही हाच विचार करणार. हे बघा प्रीती, मला माहिती आहे आपल्या घरात रोज काही ना काहीतरी घडतंय आणि त्यामुळे आपल्याला एकत्र वेळ नाही घालवता येत आहे. हो, पण आपलं नवीन लग्न झालंय, त्यामुळे आपण जर बाहेर गेलो तर कोणाला काहीच वाटणार नाही. हां, पण आपण बाहेर गेलो नाही हे जर बाबांना कळलं ना तर ते जास्त ओरडतील. त्यामुळे हे कारण आहे ना, तुम्ही डोक्यातून काढूनच टाका. याशिवाय तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम आहे का माझ्यासोबत यायला? हो. की तुमची इच्छा नाही आहे माझ्यासोबत यायची? अहो काही काय बोलताय? मी असं काही बोलले का? तुम्ही ना बोलू नका माझ्याबरोबर. ठीक आहे. हो, नका चिडू एवढं.